महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊ यांनी महाराष्ट्र राज्यात लैंगिक अपराधास प्रवृत्त करणाऱ्या जाहिराती व जाहिराती फलक लावण्यास तसेच जाहिराती अनेक संकेतस्थळावर व समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यास प्रतिबंध करण्याकरता अशासकीय विधेयक या सभागृहासमोर मांडले। अध्यक्ष महोदय, माननीय सुधीर भाऊंनी त्यांच्या या बिलाची पार्श्वभूमी आणि आवश्यकता हे दोन्ही स्वयंस्पष्ट केलेलं आहे। त्याने या बिलाच्या माध्यमातून आमच्या माता भगिनींच्या कुठल्याही महिला वर्गाच्या लैंगिक अपराधास कोणीच प्रवृत्त होऊ नये आणि प्रवृत्त किंवा त्यांना एक्साइट करण्यासंदर्भातल्या कुठल्याही अशा गोष्टी या सार्वजनिक ठिकाणी असता कामा नयेत या अपेक्षेने हे विधेयक त्या ठिकाणी मांडलं आहे। मी सुरुवातीला जे स्पष्ट करतो, सन्माननीय सुधीर भाऊ खरं तर त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे की या सदनामध्ये ज्या पद्धतीच्या चर्चा समाजातील सर्व वर्ग अपेक्षित करतो त्या अपेक्षित चर्चांना वाचा फोडण्याचं काम सुधीर भाऊ या बिलाच्या माध्यमातून आपण केलेलं आहे। मला पूर्ण खात्री आहे बिलाबद्दल जेव्हा केव्हाही समाज माध्यमांवर किंवा अन्य माध्यमांच्या माध्यमातून लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत हा विषय पोहोचेल त्यावेळेला त्यांच्या मनामध्ये या सदनाबद्दल, या सदनातल्या सदस्यांबद्दल, उपस्थित केलेल्या चर्चांबद्दल आणि असलेल्या व्यवस्थेबद्दल आणि विशेषतः माननीय सुधीर भाऊ तुमच्याबद्दल खूप अभिमान, आनंद आणि कौतुकाचाच भाव होईल। कारण रोज हा विषय असा आहे, या विषयाच्या विळख्यामध्ये मी नाही बाबा त्यात आतमध्ये असं म्हणणारा एक व्यक्ती सापडणार नाही आणि म्हणून ही चर्चा उपस्थित करणं, हे बिल मांडणं अभिनंदनास पात्र आहे। आणि या बिलाच्या माध्यमातून जाहिराती व जाहिरात फलक या दोन विषयावर प्रतिबंधाच्या विषयातली सर्वसाधारण भूमिका आपण मांडली आहे आणि त्याही जाहिराती संकेतस्थळावर व समाज माध्यमांवर काय येतात, त्याचे परिणाम काय होतात याबद्दलचा सुद्धा उहापोह आपण केला आहे। अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थाने जाहिरात आणि जाहिराती म्हणजे काय, तर जाहिरात आणि जाहिराती याचा गाभा आहे एखादी गोष्ट सार्वजनिकरित्या लोकांपर्यंत पोहोचवणं। सांगण्याचा उद्देश हा जाहिरात आणि जाहिराती हा विषय व्यक्तिगत किंवा खाजगी स्वरूपाचाच नाही आहे। जाहिरात किंवा जाहिराती हा विषय हा लोकांपर्यंत सार्वजनिकरित्या मांडण्याचा हा विषय असल्यामुळे याला यमनियम असलेच पाहिजेत, कारण हा सार्वजनिकरित्या मांडायचा विषय आहे। जाहिरातीला पर्यायी शब्द प्रसिद्धी प्रचार असाही आहे। जगामध्ये असा कुठला माणूस नाही की जो गोष्टींची प्रसिद्धी करेल। आपल्या घरामध्ये सुद्धा आपण पाहतो, सुधीर एखादा पदार्थ नासला तर तो नासका पदार्थ आपण बाहेरच्याला देती नये, बाहेरच्याला कळू नये, बाहेरच्याला त्याचा वासी जाऊ नये म्हणून तो आपल्या ठिकाणी विसर्जित करतो। पण वाईट आणि कुचक्या गोष्टींना जाहीरपणे प्रचार प्रसिद्धी होईल अशी मांडणी आपण करत नाही। हे खरं आहे, व्यापार, मॅन्युफॅक्चरिंग या सगळ्यामध्ये एखादी गोष्ट आपण केली तर त्यापुढे ग्राहकांपर्यंत प्रचार प्रसिद्धींना पोहोचवून त्याला आकर्षित केलं पाहिजे आणि म्हणून जाहिरातींची गरज पण आहे। जाहिराती हा राज्य सरकारसाठी असेल किंवा अन्य व्यवस्थांसाठी, नगरपालिका, महानगरपालिकांसाठी हे आमदनीचं स्तोत्र आहे। जाहिरात आणि जाहिराती हे सर्वसाधारणतः एक मोठी अर्थव्यवस्था उभा करणारी एक इकोसिस्टम आहे आणि आजकाल बदलत्या काळामध्ये विविध पद्धतीची जाहिरात, पूर्वी ज्यावेळेला एखादं महिन्यातून मासिक निघायचं तेव्हा मासिकामध्ये निघणाऱ्या जाहिरातीमधला त्या जाहिरातीत असलेला अपेक्षित क्रिएटिव्हिटी, आपण ज्याला म्हणतो क्रिएटिव्ह म्हणतो, याचं ड्युरेशन हे महिनाभर चालेल, महिनाभर लोकांच्या लक्षात राहील अशा पद्धतीचं होतं, स्वरूप बदलत गेलं।
वर्तमानपत्रांकडे आपण आलो, मग रोज मांडलं तरी नव्याने वाटेल किंवा ग्राहकांना आकर्षित करेल किंवा त्यातला फ्रेशनेस राहील म्हणून जाहिरात आणि जाहिरातीचं स्वरूप बदललं. करत करत आपण ब्रेकिंग न्यूजच्या जमान्यात आलो, एका तासावर आलो. मग एका तासामध्ये ती जाहिरात कंटाळवाणी असता कामा नये आणि त्याचा सुगंधही असला पाहिजे, ग्राहकांना आकर्षित केलं पाहिजे. सुनील प्रभू बसा तुम्ही. आणि म्हणून त्या पद्धतीच्या जाहिरात आणि जाहिरातींचा विषय समोर आला. आता डिजिटल आणि समाज माध्यमांचा भाग आला आणि या सगळ्यामध्ये स्वाभाविक आहे, चित्रपटगृहातले असो किंवा सार्वजनिक ठिकाणी लागणारे बिलबोर्ड्स असो, याच्या कार्यपद्धतीमध्ये विविध हात उभे राहत गेले. हळूहळू जाहिरातींनी आपल्या आयुष्यामध्ये असा प्रवेश केला की माणसाच्या बोलण्यामध्ये सुद्धा जाहिरातींचा विषय त्या प्रॉडक्टवरनं यायला लागला, त्या वस्तूवरनं नाही. सुधीर भाऊ, एखादी वस्तू, एखादा प्रॉडक्ट याच्यावर ओळख नाही, त्या प्रॉडक्टची ओळख त्या जाहिरातीवरनं. आणि मूळ विषय बाजूला, एक प्रसिद्ध आता वेब सिरीज आहे, मी सकारात्मक मानतोय, मेड इन इंडिया टायटन. आणि त्यामुळे त्या टायटन वॉचचं प्रोडक्शन करत 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 असलेल्या प्रतिकूल संघर्षातून जजर्स देसाई हा JRD टाटांबरोबर काम करणारा माणूस, किंवा त्याला म्हणून आपण माणूस नाही, एका अर्थाने त्याने विश्वच उभं केलं टायटनचं, त्यामुळे कुशल कर्तृत्ववान माणूस असं म्हणूया. तो एका संवादामध्ये म्हणतो त्या वेब सिरीजमध्ये की आप तो लोग घड़ी खरीदने नहीं आएंगे, हमें ऐसी प्रोडक्ट और व्यवस्था खड़ी करनी है कि लोग दुकान पर घड़ी मांगने नहीं आएंगे, खरीदने नहीं आएंगे, वो टायटन खरीदने आएंगे. आणि म्हणून प्रतिव्यवस्था, प्रतिप्रारूप अशा पद्धतीने सुद्धा जाहिरात आपल्या जीवनामध्ये घुसली आणि आपल्याला त्याच्यातनं लक्षात द्यायला लागलं. कोणी आता टूथपेस्ट मागत नाही, मला कोलगेट द्या म्हणते. मला कोलगेट किंवा टायटनचा विरोध नाहीये. आणि म्हणून जाहिरात ही आपल्या आयुष्यावर, सुनीलजी, आपल्या जगण्यावर प्रभाव करण्यापर्यंतची गोष्ट झाली आहे. आणि त्यामुळे जाहिरात आणि जाहिरातीची आवश्यकता जेवढी आहे तेवढी जाहिरात आणि जाहिराती यांचा आपल्या जीवनात प्रवेश झालाय. अडचण तेव्हा नसते, तो जेव्हा सकारात्मक असतो त्यावेळेला अडचण नसते. तो जेव्हा, ज्याचा उल्लेख आपण केला की कुसंस्काराकडे जाते, अडचण तिथे निर्माण होते. आणि म्हणून सुधीरभाऊ, ही चर्चा फलदायी आहे, ही चर्चा मार्गदर्शक आहे, उपयोगी आहे, समाज मनाला प्रतिबिंबित करणारी आहे. आणि म्हणून या विषयामध्ये समाज बनतो घडतो कसा, मी म्हणतो याचा अर्थ माझ्या हातात आता विनोबा भावेंचं पुस्तक वाचतोच आहे. आणि या गीता प्रवचने यामधल्या विविध विषयातना विनोबांनी एक चांगलं वाक्य वापरलं. अधिकाराची जेव्हा वृद्धी होते तेव्हा सहनशीलतेचा क्षय होतो. आणि मग माझा प्रॉडक्ट चांगला, मला मिळणारा रेव्हेन्यू चांगला, माझं मार्केटिंग चांगलं, मी त्या मार्केटिंग मधला किंग, माझे नंबर्स ऑफ होर्डिंग जास्त, असा ज्या वेळेला लढाईचा भाग आपला होतो आणि आपलाच अधिकार असं अधिकारी म्हणून जेव्हा आपल्याला वाटायला लागतं, भले जाहिरात क्षेत्रातला असो, त्याच वेळेला दुसरी काहीतरी बाजू आहे आणि त्याची जबाबदारी माझ्यावर आहे, अशी सहनशीलता संपते, किंबहुना क्षय होते. आणि मग आपल्या लक्षात येतं असं की समाज, चांगला समाज हा रोटी कपडा मकान हवंच तेवढ्यामुळेच होतो असं नाही. ते हवंच आहे, व्यवस्था त्यासाठी उभ्याच केल्या पाहिजेत. चांगला समाज नियम, अधिनियम, कायदा, धोरण केवळ तेवढ्याच मुळे होतो असं नाही, ते हवेच. आणि मग समाज चांगला केवळ काही मर्यादा, काही अडवणूक, काही नो एंट्री यामुळेच सरळ चालेल
असंही नाही, त्या आवश्यक आहेत मर्यादा, त्याचा विरोध नाही. मग चांगला समाज घडेल तो मूल्यांनी घडेल आणि संस्कारांनी घडेल. आणि मग या मूल्य संस्काराची जागा कुठे आहे? जर ती आपल्या कुटुंबात असेल, जर ती आपल्या शिक्षण व्यवस्थेत असेल, जर ती आपल्या नातेवाईकांमध्ये असेल, मित्रपरिवारांमध्ये असेल, सणासुदीत असेल, प्रथा परंपरेत असेल, तर ते टिकवण्यासाठी तेवढाच फोर्सफुली कुसंस्कार निर्माण करणाऱ्या, ज्याचा उल्लेख आपण केला, भाषा, चित्रे आणि हावभाव असे सार्वजनिकरित्या जेवढे कमीत कमी होतील तेवढे फायद्याचे ठरतील. आणि म्हणून या अर्थाने या बिलातील गाभा आपण जो मांडलाय तो अतिशय महत्वाचा आणि योग्य आहे. काही जाहिरातींचा आपण उल्लेख केला आणि त्यामध्ये काहीतरी खरं असलं पाहिजे त्याचंही अपेक्षा केली, तेही खरं आहे. मी त्याच्यावर लक्ष, आपलाही विरोध नाही, माझाही विरोध नाही. पण सुधीर भाऊ, काही जाहिराती तर अजून चांगल्या आहेत. अमूल, भारताच्या विश्वासाचा स्वाद, अमूल सकारात्मक आहे. काही जाहिराती आहेत जिथे लाईफ बॉय तिथे आरोग्य आणि स्वच्छता. काही जाहिराती अशाही आहेत, कर लो दुनिया मुठ्ठी में. आणि म्हणून या अर्थाने सर्वंकष जाहिरातीच्या बाबतीत चर्चा करताना आपल्याला बघायला लागणारा भाग जो आहे तो अश्लील, माझ्या माता भगिनींच्या लैंगिक अपराधास प्रवृत्त करणाऱ्या पद्धतीच्या नसाव्यात. आणि म्हणून ज्याचा उल्लेख मान्य सुधीरभाऊ आपण केला, तशी व्यवस्था आपल्याकडे नाहीच असं नाही. तशी भक्कम व्यवस्था आपल्याकडे आहे. त्याच्या कार्यान्वयीमध्ये काही अडचणी असतील तर त्या दूर केल्या पाहिजेत. आणि म्हणून ज्या वेळेला मी आपल्याला निवेदन आणि विनंती करतोय की आपण हे विधेयक मागे घ्यावं, त्यावेळेला काय व्यवस्था आहे हे समजावून सांगणं सुद्धा माझं प्रथम कर्तव्य आहे. भारतीय न्याय संहिता 2023 यामध्ये कलम 294 आहे, अश्लील सामुग्री, पुस्तक, चित्रे यांना त्यांची विक्री करण्यामध्ये दोषी ठरला तर 2 वर्षापर्यंत शिक्षा आहे. 296 मध्ये भारतीय न्याय संहितामध्ये सार्वजनिक ठिकाणी अश्लील कृत्ये किंवा गाण्याशी संबंधित आहे, 3 महिन्यापर्यंत सुद्धा शिक्षा असू शकते, होऊ शकते. आणि म्हणून त्याचं प्रावधान आहे. स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण प्रतिषेध अधिनियम 1986 हा एक विशेष माझ्या माता भगिनींच्या असभ्य प्रतिरूपण करण्याला रोख लावण्यासाठीचा कायदा आहे. आणि त्यामध्ये 2 वर्षापर्यंत माध्यम यावर होणाऱ्या अश्लील आणि महिलांवरच्या अपराधांना एका अर्थाने प्रोत्साहन करतील अशा पद्धतीच्या गोष्टी, जाहिराती येणार असतील तर केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम 1994 आहे. त्यातल्या कलम 7 पोटकलम 2 पोटकलम ब पोटकलम 6 अंतर्गत इन इट्स डिपिक्शन ऑफ वुमन व्हायोलेट्स द कॉन्स्टिट्यूशनल गॅरंटी ऑफ ऑल सिटीजन्स, तो आर्टिकल 14चा भंग. आणि म्हणून त्यामध्ये सुद्धा 2 वर्षापर्यंत कारावास आणि 1000 रुपयाचा दंड आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क विनियम अधिनियम सुद्धा 1995 झाला आहे, ज्या कलम 16 मध्ये अशा पद्धतीच्या शिक्षेचं प्रावधान आहे जे 2 वर्षापर्यंतच आहे. समाज माध्यमांच्या बद्दल खरंच आपल्या घरातील मुलं मुली असो, हे कधी बळी पडू शकतात असा प्रश्न पडावा इतका फोर्स यामध्ये आहे. आणि म्हणून माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 त्यात कलम 43 संगणक प्रणालीशी छेडछाड 3 वर्षापर्यंत कारावास. कलम 66 ही प्रायव्हसी गोपनीयतेचा भंग एखाद्या माता भगिनी कोणाबद्दल असेल 3 वर्षांपर्यंत कारावास. कलम 67 अश्लील मजकूर इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध करण्याच्या बाबतीतली शिक्षा आहे, दोषसिद्धी 3 वर्षापर्यंत आहे. कलम 67 मध्ये काम वासना उद्दीपित करणाऱ्या कृती, ज्याचा लहान मुलांचे चित्रण करणारे साहित्य इलेक्ट्रॉनिक स्वरूपात प्रसिद्ध केल्याबद्दल दोष सिद्धी झाला तर सुनील प्रभूजी 5 वर्षापर्यंतची शिक्षा आहे.
67 ब मध्ये कामवासना उद्दीपित करणारी कृती इत्यादी मध्ये लहान मुलांचे चित्रण करून प्रसिद्ध केले व ते पाठवले, त्याबद्दल शिक्षा आहे, ती 5 वर्षापर्यंत आहे. माहिती तंत्रज्ञान नियमावली 2021 यामध्ये सुद्धा नियम 3 असेल व भारतीय वृत्तपत्र परिषद आचारसंहिता कोड 17 असेल, अशा विविध 7 नियम, अधिनियम, कायदे आणि व्यवस्था यामधलं आपल्याकडे प्रावधान जरूर आहे. पण म्हणून या सगळ्या गोष्टींना आपण अनदेखा केलं पाहिजे असं नाही. ऍडव्हर्टाइजमेंटच्या विषयात ज्याचा उल्लेख आपण केलात, ऍडव्हर्टाइजमेंट स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया ही सेल्फ रेग्युलेटरी अशी एक बॉडी आहे, पण त्यात सुद्धा काही गोष्टींचा नव्याने विचार केला पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. आणि म्हणून या ठिकाणी ज्या वेळेला या अतिमहत्वाच्या विषयाकडे सर्व व्यवस्था असल्या तरी सतत आणि सातत्याने मूल्यवर्धन, सामाजिक मूल्य, संस्कार, त्यातनं निर्माण होणारे हिंसाचार, दंगली, खून, या सगळ्या गोष्टींच्या बद्दल एखादी समिती बनवावी व त्याचं धोरण असलं पाहिजे अशी अपेक्षा माननीय सुधीरभाऊ आपण त्या ठिकाणी केली आहेत. मला या निमित्ताने हे विधेयक मागे घेताना 2 स्पेसिफिक गोष्टी सांगाव्याशा वाटतात. त्या म्हणजे स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण प्रतिषेध अधिनियम 1986 यामध्ये कलम 6 मध्ये स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण यासाठी 2 वर्षासाठी तुरुंगवास, 2000 रुपये दंड. हा 2000 रुपये दंड सुधीरभाऊ 1986 साली होता, आज 2026 ला होता. आणि त्यामुळे सरकारचे मत आहे हा 2000 रुपयाचा दंड हा जरूर वाढवला पाहिजे. आणि त्यासाठी हा कंकरंट सब्जेक्ट आहे, तो केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे त्याच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई वाढवण्याचा विचार केला पाहिजे, हे आमचं मत आहे. केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम 1994 यामध्ये सुद्धा आर्टिकल 14चा भंग करून डेरोगेटरी पोर्ट्रेल ऑफ वुमन मस्ट नॉट बी पोर्ट्रेड इन अ मॅनर दॅट एम्फसिस पॅसिव्ह submissive qualities and encourages them to play a subordinate secondary role in the family society. समाजात माझ्या स्त्रीचं दर्शन दुय्यम पद्धतीने, कुपद्धतीने होऊ नये या संदर्भात कलम 7, पोटकलम 2, पोटकलम ब, पोटकलम 6 मध्ये 1000 रुपये दंड आहे. 1994चा नियम आहे, आज 2026 मध्ये आहे. आणि त्यामुळे त्या दंडात सुद्धा वाढ झाली पाहिजे. आणि म्हणून या 2 कायद्यामध्ये केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम 1994, केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियम अधिनियम 1995 आणि स्त्रियांचे असभ्य प्रतिरूपण प्रतिषेध अधिनियम 1986 यामध्ये दंडात्मक शिक्षेची वाढ करण्याची भूमिका सरकारची आहे. या विषयावर सर्वंकष ती वाढ 10,000 रुपये असावी की 50,000 रुपये असावी यावर चर्चा करणं आवश्यक आहे. तरी प्रस्तावित करण्यासाठीचा विचार करणारी विशेषज्ञांची समिती आवश्यक आहे. आणि जरी समिती बसणारच आहे तरी समिती सर्वंकष विचार, कारण आपल्याला एका बाजूला सेन्सॉरशिप पाहिजे असं म्हणणं आहे, समाजातील सर्व क्रिएटिव्हिटीवर कुठेही सेन्सॉरशिप व्हावी अशी आपली अपेक्षा नाही. आणि म्हणून दोन्ही अर्थाने विचार करण्यासाठी एक समिती या अपेक्षित दंडवाढीसाठीचा विचार करील. आणि ती समिती अजूनचे मुद्दे माननीय सुधीरभाऊ आपण जे मांडले त्याबद्दल सुद्धा विचार करण्याची समिती या ठिकाणी करण्याची घोषणा मी त्या ठिकाणी करतो. आणि शेवटला तुम्ही म्हणालात या समितीमध्ये आम्हाला घ्या, तुमच्या अनुभवाचा आधार म्हणून आम्ही तुम्हाला समितीत घेऊ, केवळ तुम्ही रिकामे आहेत असं म्हटल्यामुळे नाही. आणि तुम्हाला आज जाहीरपणे सांगतो, मी माझ्या अधिकारात किती मला माहित नाही, पण मी त्या परमपिता परमेश्वराची सद्गुरूची प्रार्थना साधना रोज करतो. त्यामुळे वाचेचं वाणीत रूपांतर झालं पाहिजे तर शब्द जपून वापर, हे सद्गुरूंनी सांगितलंय. त्याचा भान ठेवून सांगतो, जास्त वेळ तुम्हाला रिकामही आम्ही ठेवणार नाही. आणि म्हणून ही समिती आपण बनवू, तुम्हालाही त्या समितीत घेऊ आणि हे विधेयक आपण मागे घ्यावं अशी विनंती करतो.